चला, मागल्या लेक्चरमध्ये आपण ते काय बघितलेत, ते जे हे होते काय तुमचे एक्सपान्शनचे फॉर्म्युले होते ते आपण बघितलेत. 6-7 प्रकारचे फॉर्म्युले समजून घेतलेत, कसे पाठ करायचे ते पण सांगितलेत. समजा तरी पण तुम्हाला ते नाही पाठ झालेत, पुन्हा 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 30 लेक्चर बघा. ओके, ते 15 मिनिटाचं किंवा 16 मिनिटाचं लेक्चर असेल ते बघा पटपट आणि रिवाइज करा. बघा, रिवाइज करा, बघा, रिवाइज करा. नाहीच आलं, नाहीच जमत नाही तर मग त्याच्यापेक्षा पण आपण बघूया आज ते बघायचं की नाही, मग तुकाच मारायचं, मग कसा मारायचा लक्षात येते. स्टार्ट करूया. चल, आता बघा, पहिल्यांदा क्वेश्चनचे 2 प्रकार पडतात. कसे ते सांगतो. एक म्हणजे सूत्रावरती आधारित, जो डायरेक्ट तुमचा फॉर्म्युला आपण जे पाठ केले त्या फॉर्म्युल्याच्या वरती प्रश्न असणार. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जे करायचं आहे ना कॅन्सल, म्हणजे कंस कॅन्सल होईल काय होईल हे. दुसरी गोष्ट आहे काय, सिंपल असेल तर. आता सिंपल म्हणजे काय, किंवा असं सिंपल म्हणजे काय म्हणताय तर बघा, सिंपल म्हणजे काय की कुणाच्यातनं काहीतरी कॉमन काढायचं मग कॅन्सल करायचं. म्हणजे कॉमन काढतो ना आपण, कॉमन म्हणजे कसं बघा, इथं 5 आहे, इथं 0.5 आहे, बरोबर आहे, आणि इथे किती आहे 0.25 आहे, बरोबर आहे. ह्या दोघांच्यात मी काय कॉमन काढतो 0.5, हे कॉमन काढतोय ना, मग हेनेला भागणार, पहिल्यांदा 1 आलं, हेनेला भाग, इथं प्लस प्लस किती येईल 0.5. लक्षात येते. हे जे कॉमन काढणं म्हणतोय ना ह्याच्यावरती डिपेंड असणार. मग त्याच्यामध्ये कुठेतरी वर्ग टाकतील, मग वर्ग असल्यानंतर कसं कॉमन काढायचं ह्या गोष्टी शिकायच्या. ओके, स्टार्ट करूया. पहिलाच प्रश्न आहे. आता कॅटेगरी सांगताना मी 2 प्रकारे सांगणार कोणत्या पद्धतीचा आहे, बरोबर आहे. प्रश्न समोर दिलाय बघा, ए आहे. प्रश्न बघितल्यानंतर पहिली गोष्ट काय ऑब्झर्व करणार ते सांगतो. पहिल्यांदा काय शोधायचं आहे, पहिल्यांदा शोधायचं आहे समान संख्या आहेत का. समान संख्या म्हणजे पॉइंट पण इकडे तिकडे नको, आहे तशी संख्या कॉपी पेस्ट आहे काय, कुठं आहे यात, कुठं संख्या समान असल्यासारखी वाटायला लागली. कोणती बघा, ही संख्या आणि ही संख्या समान असल्यासारखी वाटायला लागली, पण काय चेंज आहे, पॉइंट चेंज आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला मी समान संख्या म्हणणार काय नाही. समजते काय, समान संख्या म्हणणार नाही. हे जर का नसेल तर ते कोणत्या प्रकारचं असणार आहे, समजते. सिंपल कधी आणि सूत्रावरच्या वरती कधी, आपण 2 भाग पाडवलो त्याचं. सूत्राच्या वरचं एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल की हे सूत्रावरच आहे तर काय असणार, त्याच्यामध्ये समान संख्या रिपीटेड असणार, बरोबर आहे. मग ते 2 वेळा असतील किंवा 3 वेळा असतील, 4 वेळा असतील, बरोबर आहे. नसेल तर कोणत्या प्रकारचं असणार आहे, सिंपल. सिंपल आलं तर आपला अजेंडा काय असला पाहिजे, एक तर कॅन्सल होते का बघा, नसेल तर काहीतरी कॉमन काढा, परत कोणतरी कॅन्सल होईल. लक्षात येते, समजते. आता बघा म्हणजे काय, इथं एक काहीतरी पॉइंट कसा आहे, इथं पॉइंट जास्त आहे, बरोबर आहे, इथं पॉइंट काय आहे कमी आहे. मग ज्यावेळी हे असं समोर दिसणार मला, ते मी पहिल्यांदा काय करणार, पहिल्यांदा मी काढणार पॉइंट समान करणार, आणि जेणेकरून मला पॉइंट समान केल्यानंतर मला काय करायचे आहेत, कॅन्सल करायचे आहेत. ह्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय, कोणाला तरी कोणतरी कॅन्सल झालाच पाहिजे. तुम्हाला ते गुणाकार करून किंवा वर्ग काढून त्याचा आन्सर काढायचं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे का सांगा, 0.0193 चा वर्ग करा, ह्याचा वर्ग करा, त्यांची बेरीज करा, आणि मग त्यातनं ह्याचा वर्ग काय करा, असे त्यांची अपेक्षा आहे काय, नाही. त्यांची अपेक्षा काय आहे की तुम्ही इथं कशाचा विचार करा, पॉइंटचा विचार करा, जेणेकरून सामायिक भाग काय ते तयार करा, मग त्यातनं काय करा तुम्ही बाहेर काढा. म्हणजे पहिल्यांदा बघा, हे मी याच्यातनं काय कॉमन काढतो, 0.1 कॉमन काढतो. किती 0.1, म्हणजे बघा वरचं आहे तसंच राहील, किती 3.07 त्याचा वर्ग अधिक 0.0193 चा वर्ग, बरोबर आहे. आणि खालचा लिहिताना मी थोडंसं एक्सपांड करून लिहितो असं, म्हणजे किती 0.1 गुणिले 3.07 आणि ह्या दोघांचा वर्ग येईल, बरोबर काय. इथं जो वर्ग होता ही संख्या फक्त लिहिताना मी कशी लिहिली, वेगळी करून लिहिली, बरोबर. आता त्याच्यानंतर परत इकडली बाजूची संख्या कशी लिहूया, 0.1 गुणिले 0.0193 आणि त्याचा काय असणार, वर्ग असणार. म्हणजे हा जो पॉइंट इथं आहे तो मी पॉइंट फक्त शिफ्ट केला इकडं, आणि पॉइंट शिफ्ट करत असताना पुढे कोण बाहेर काढला, कॉमन 0.1 कॉमन काढला. आता बघताना बघा हे समान दिसायला लागले,
दिसायला लागलंय? आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर हे कॅन्सल करायचं झालं तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, काय इथं कोणतं चिन्ह आहे तुमचं? बघा इथं कोणतं चिन्ह आहे? कोणतं आहे? प्लस. जर का अंशामध्ये एकटं प्लस चिन्ह असेल तर कधीही कॅन्सल होणार नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणाल ह्याला हे कॅन्सल करूया, ह्याला कॅन्सल करूया, होणार नाही. कॅन्सल करायचं असेल तर ज्यावेळी फक्त एकच चिन्ह असेल, अखंडच्या अखंड तुमचा काय झाला पाहिजे, अंश कॅन्सल झाला पाहिजे. म्हणजे सगळं हे आहे तसं खाली यायला पाहिजे. आणि खाली पण कशात यायला पाहिजे? गुणाकाराच्या स्वरूपात कुठेतरी यायला पाहिजे, तर ते कॅन्सल होणार. समजते? म्हणजे आता बघा, ह्या पॉईंट एकला मला बाहेर काढायचं आहे कंसाच्या. कंसाच्या बाहेर काढताना त्याचा मला काय केला पाहिजे? वर्ग केला पाहिजे. तुमचा वर्ग तुम्ही केला नाही तर आन्सर तुमचं तिथे दुसरं दिसणार आहे. काय सांगते बघा, वर्ग तुम्ही न करता 0.1 बाहेर काढला तर पलीकडे 100% ते आन्सर असणार आहे. कारण की तुम्ही ती चूक करणार त्यांना माहिती आहे. काय? कंसाच्या बाहेर काढताना, कारण की ऑलरेडी ह्या कंसाचा काय आहे? वर्ग आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे तुम्ही सेपरेट प्रत्येकाचा वर्ग घेऊ शकताय. बरोबर? आपण हे ज्यावेळी घातांक घेणार त्यावेळी ह्याचा नियम तुम्हाला मी तिथे क्लिअर करतोय. बघा हा बाहेर यायचा झाला तर तो कसा येतोय बघा, हेच फक्त लिहितो, हा छेद फक्त लिहितो. किती येणार? 0.01 आणि हे परत कंसात काय राहील? 3.07, त्याचा वर्ग राहील अधिक इथे येणार 0.01 आणि तिकडे राहील 0.0193 त्याचा वर्ग. बघा काय स्टेप केली, काय आलं? ह्याच्यातनं फक्त ह्या वर्गा या फक्त बाहेर काढला, वर्गातनं फक्त बाहेर काढला त्या कंसातनं, तर त्याचा काय झाला? वर्ग. आता बघा दोघांच्याकडे पण हे कॉमन दिसायला लागले, त्याच्यासाठी मी आता कॉमन काढणार बाहेर. आता सगळी संख्या लिहितो, वरचा छेद वरचा व्हायचा, छेदात कॉमन काय काढला? 0.01 कंसात काय येईल? 3.07 त्याचा वर्ग अधिक हे आहे तसं, आणि हा कंस काय होईल तुमचा? पूर्ण होईल. बरोबर? आता बघा वरचा सगळाचा सगळा कंस खाली आलाय. बरोबर आहे? आणि हे काही नाही म्हणजे कायच नाही, गुणाकार. हे गुणाकाराच्या स्वरूपात आलं, याचा अर्थ हे दोन्ही पण काय होईल? कॅन्सल होईल. आणि शिल्लक काय राहणार? 1/0.01. बरोबर? हे दोन्ही कॅन्सल झाले. आणि त्याच्यानंतर हा पॉइंट तुम्हाला इकडे शिफ्ट करायचा आहे. ह्याला किती गुणणार? 100 न. ह्याला पण किती गुणणार? 100. उत्तर काय येईल? 100/1 म्हणजेच किती? 100. समजा तुम्ही इथं 0.1च फक्त बाहेर काढला असता आणि कंस कॅन्सल झाला असता, शिल्लक किती राहिलं असतं? एवढा आन्सर शिल्लक राहिला असतं. म्हणजेच उत्तर किती आलं असतं तुमचं? 10. आणि बघा तुमचं 10 पण ऑप्शन मध्ये आहे आणि तुमचं 100 पण ऑप्शन मध्ये. कळते काय? त्याच्यामुळं तुम्ही क्रिया करत असताना नेमकं कशातून काय बाहेर काढताय ह्याच्याकडे जास्त लक्ष ठेवायचं. समजले? घ्या आन्सर काय ना तुमचं? 100. समजलं एक्झाम्पल कसं ओळखायचं आहे ते? म्हणजे तुम्हाला कॉमन काढायचं आहे बाहेर का काय करायचं आहे? सूत्र वापरायचं आहे. हे दोनच गोष्टी आहेत. कॉमन तर काढायचं असणार, इक्वल करून कॅन्सल करायचं. ओके, हे कोणत्या प्रकारचं होतं? कॉमन काढून करायचं. नेक्स्ट, काहीतरी वेगळं दिले. चला समजून घ्या नेमकं काय करायचं. कधीही तुम्हाला असे इक्वेशन दिलं, त्याला मला वर्गमूळ चिन्ह दिसलं म्हणजे काय, ह्याची किंमत तुम्हाला माहिती आहे. बरोबर? याची किंमत तुम्हाला काढायला सांगितली. बरोबर? ह्या दोघांच्या मध्ये फक्त हे वर्गमूळ चिन्ह एक्स्ट्रा तुम्हाला दिसायला लागले. बरोबर? तुम्ही काय करणार? पहिल्यांदा ह्याचा वर्ग करणार, उलट जायचं, ह्याचं वर्गमूळ काढत बसायचं नाही, ह्याचा वर्ग करायचा. ह्याचा वर्ग केला तर हे कुठेतरी एकत्र येतील आणि ह्यांची किंमत किती टाकणार? 5.5. आणि जे ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल त्याच्यावरनं वर्गमूळ काढायचं, फक्त त्याला वर्गमूळ चिन्ह टाकायचं, एवढंच करायचं. लक्षात येते? बघूया, करूया. बघा
आता हे जर का वर्गमूळ काढायचं झालं, सॉरी वर्ग करायचं झालं, तर हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलं सांगा मला? ए प्लस बी फॉर्मॅटमध्ये आलं. 1 2 मध्ये कोणता आहे? अधिक. ह्याचा काय करायचं तुम्हाला? वर्ग. काय येईल? ए वर्ग म्हणजे वर्गमूळ चिन्हात असं लिहितो मी स्पष्ट, याचा वर्ग बरोबर आहे, अधिक 2 गुणिले ए काय आहे तुमचा? एक्स गुणिले वर्ग 1 छेद वर्गमूळ चिन्हात एक्स अधिक 1 छेद वर्गमूळ चिन्हात एक्स चा काय होईल? लक्षात आलं? आता बघा हे दोघं गेलेत, हे कॅन्सल झालं बरोबर आहे. याचा वर्ग काय येईल? एक्स आला बरोबर. हे काय आलं? अधिक हे 2 आहे तसं, हे 2 कॅन्सल झालं, हे बे के बे राहिलं. त्याच्यानंतर अधिक याचा वर्ग काय येईल? 1 छेद आलं. लक्षात आलं? इकडल्या बाजूची किंमत मी तशीच लिहा, हे काय करणार नाही बरोबर आहे, तसंच लिहिले. फक्त मला काय सांगितलंय, आपण काय केलंय, मला किंमत फक्त याची पाहिजे होती, मी फक्त त्याचा वर्ग एक्स्ट्रा करून घेतलाय जेणेकरून मला ह्याची किंमत ठेवता येईल. लक्षात आलं काय? आता बघा मग काय करणार, आता सेपरेट लिहूया बघा. आलं? तुम्हाला याची किंमत किती माहिती आहे? 5.5 म्हणजे काय येईल? 5.5 अधिक किती घेणार? 2. उत्तर किती येईल? 7.5. जर का माझं 7.5 उत्तर कशाचं येते? वर्ग करून माझं उत्तर 7.5 यायला लागले, मग ह्याचं फक्त उत्तर किती असणार? वर्गमूळ चिन्हात 7.5. लक्षात आलं? हे समजा समजलंच नाही किंवा पेपरमध्ये तुम्हाला त्याचा अंदाज येईना झालाय, तर मग कसं सोडवायचं? तुक्का कसा मारावा? पहिली गोष्ट, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हे 5.5 आहे, ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे. बघा हे जर काही इथं गुणिले असतं ना असं किंवा इतर काही चिन्ह असेल, मल्टिप्लाय असतं, तर त्याचा आन्सर त्या 5.5च्या आसपास किंवा तेच येऊ शकत असतं, म्हणजे आला असतं. म्हणजे समजा असे कोणीतरी एक्स गुणले वाय गुणले त्याचं काय असं दिले, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन फक्त आहे आणि इकडे कुठेतरी वर्गमूळ घेतले, तर त्याचा आन्सर तेच राहू शकते. पण म्हणजे तेच राहू शकते असं का सांगालोय? इथं वर्गमूळ चिन्हात इथं बघा तीच किंमत दिसायला, इथं पण तीच किंमत दिसायला आणि वजा दिसायला बरोबर. दुसरी गोष्ट, इथं पण तेच दिसते, इथं पण तेच दिसते, फक्त काय बदलले? चिन्ह. मला एक सांगा, इथं अधिक आहे, इथं पण अधिक आहे, उत्तर वजा येईल काय? म्हणजे कॉमन सेन्स आहे, उत्तर वजा येईल काय? नाही येणार. उत्तर वजा येणार नाही याचा अर्थ हा ऑप्शन आणि हा ऑप्शन गेला बरोबर आहे, मी घालवला. नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार, ह्या दोघांच्या मध्ये मला जर का विचार करायचा झाला, तर बाबा आयोगानं प्रश्न तयार करत असताना किंवा क्वेश्चन सेट करत असताना कोणत्या प्रकारे केला असेल बघा. वरती प्रश्नामध्ये 5 ही संख्या मला दिसाली आणि उत्तर काहीतरी 7 येते बरोबर. आणि मुलांना मला कन्फ्यूज करायचं आहे, मी काय करतो, ह्यांच्या लिहितो ना -5 -7. टेंडन्सी समजून घ्या, नेमकं काय करायची त्यांची इच्छा आहे. बघा काय म्हणलो, हे प्रश्नामध्ये संख्या आहे, काही जणांना वाटू शकते तेच उत्तर येईल, टिक करेल. हे ऍक्च्युअल उत्तर आहे, पण या उत्तराला आपण जर का संख्येत बदलायचं असेल तर काय टाका? वजा पण किंमत टाका. सेम पटायसाठी कोणती किंमत टाकली? त्या वरच्याची वजा किंमत टाकली. म्हणजे ऑप्शन तयार करत असताना ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार तो जर का करत असेल तर आपण सोडताना पण विचार करायचा. त्याच्यामुळं ह्या दोघांच्यात जर का तुलना करायची झाली, सेम ऑप्शन जर का इकडे रिपीट व्हायला लागलाय, मी काय म्हणतोय, हा समजा दुसरा नसता ऑप्शन, हा ऑप्शन वेगळा आहे, हा ऑप्शन वेगळा आहे, तर आपण विचार तसा केला नसता. पण ह्या दोन्ही ऑप्शन मध्ये काय दिसायला तुम्हाला? साम्य दिसायला लागले, आणि त्याच्यामुळे मी काय करणार, पुराकडे जाणार, 7.5 कडे जाणार. लक्षात आलं? ओके, घ्या हे खालचं व्यवस्थित घ्या. चला घेऊया नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, पहिल्यांदा आता मगाशी सांगताना एक स्टेप सांगितली, सेम रिपीट होते का बघायचं, झाले. दुसरी स्टेप अजून मी डायरेक्ट म्हणणार नाही, फॉर्म्युल्यावरती आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये हे कोणत्या प्रकारचं सेम व्हायला लागले ते बघणार. म्हणजे बघा इथं काय झालं, ह्या एका पदापुरता तो रिपीट झालाय. काय म्हणतोय बघा, एका पदापुरता. इथं हे पण काय झालंय, एका पदापुरतं रिपीट व्हायला लागले का सारखं रिपीट व्हायला, एका पदापुरतं रिपीट व्हायला.
आपल्याला रिपिटेशन कसं पाहिजे, इथं पण 0.1 यायला पाहिजे, खाली कुठेतरी 0.1 यायला पाहिजे, असं यायला पाहिजे. लक्षात आलं काय? तर मी ते बघणार दुसऱ्या स्टेप. म्हणजे रिपिटेशन झालं तर ते फक्त कसं असता कामा नये, एका पदापुरतं असता कामा नये. हे आता एका पदापुरतं झालं. लक्षात आलं? म्हणजे हे कोणत्या प्रकारचं असणार आहे, साध्या प्रकारचं असलं तर पहिली प्रायोरिटी काय, कॉमन काढायचं. समजते का? बघा आपण एक ट्रेंड सेंड करतोय, असं त्यातच बसवायचंय. काय रिपीटेड पद पाहिजे, वेगवेगळ्या पदामध्ये पाहिजे, बरोबर आहे, अंशामध्ये छेदामध्ये असं पाहिजे. नसेल तर ते कोणत्या प्रकारचं आहे, साध्या प्रकारचं आहे. साध्या प्रकारचं असलं तर कोणत्या प्रकारे असणार, कॉमन काढायचं असणार, काहीतरी कॉमन काढायचं. कॉमन काढताना पण काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, म्हणजे मगाच एक्झाम्पल सोडवत होता, कुठे हा, हे एक्झाम्पल सोडत असताना आपण काय केलं, या दोन पदांना समान केलं, म्हणजे वरच्या सारखं मी खालचं पद केलं, बरोबर आहे. आता मला इथं पण ते करायचं आहे, बरोबर आहे, पण इथं मल्टिप्लिकेशन आहे, मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. तुम्ही दोन पद्धतीने आन्सर काढू शकताय, सोडवून खालचं घ्या, आन्सर निघणार, काय अडचण नाही. ओके, तरी पण आपण कॉमन काढून जास्त भर ठेवला पाहिजे. बघा याची किंमत किती येईल, 0.001, बरोबर. याची काय येईल, अधिक 0.008, बरोबर. छेद काय येईल सांगा, 0.008 अधिक इथे काय येईल 0.064. ओके, म्हणजे खालच्यातनं किती कॉमन काढता येईल, 8 कॉमन काढलं, बरोबर आहे. 8 कॉमन काढल्यानंतर उत्तर माझं काय येईल बघूया, म्हणजे 0.001 अधिक 0.008 छेद 8 कॉमन काढलं, 0.008 ला भाग गेला की राहील 1, इथे किती राहील, लक्षात आलं. झालं का कंस समान, काय करणार, शिल्लक करायला, आणि 1/8चं उत्तर काय येईल, 1/8 0.125. या किमती आपल्याला पाठ करायला सांगितल्यात मी अपूर्णांक घेताना. 1/8, 1/5 ह्या सगळ्यांच्या किमती तुम्हाला पाठच पाहिजेत. 1/7 ची किंमत पाठ पाहिजे, 1/6 त्यातली दोन सर्वात महत्वाची म्हणजे 1/6, 1/8 या दोन किमती पाठच पाहिजेत, बरोबर आहे. मग ऑप्शन मध्ये आहे का ऑप्शन, लक्षात आलं. पहिला समजून घ्या कोणत्या प्रकारचा आहे, त्याच्यानंतर सोडवायची टेंडन्सी कशी ते डिस्कस केलेलं आहे. पटकन घ्या. क्वेश्चन मध्ये जरासा घोटाळा आहे, इथं 0 आहे, म्हणजे 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, त्याच्यामुळे इथला आन्सर बदलून किती येईल, 0.1, 2, 3, 4, 5 आणि हे 8 होईल. इथं पण चेंज होणार, इथं 8 होतं ना, 0.00004 झाले, 5 नाही, आता डायरेक्ट 64. म्हणजे काय, फक्त इथं पॉईंट लिहिताना माझा राहिलेला थोडं फक्त घ्या, खालचं फक्त करतो रिपीट मध्ये. आन्सर तेच ना, आन्सर बदलणार नाही. कॉमन काढताना आपण एकच कॉमन काढणार, त्यातनं 8 कॉमन निघेल, त्यानंतर हे कॅन्सल होईल, आहे तसं 1/8 बरोबर 125. चल नेक्स्ट एक्झाम्पल. आता पहिली गोष्ट रिपीट व्हायला काय, लागले बघा, एक मिनिट, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, बरोबर. परत बघा इथं रिपीट झालं, 65 आहे ना इथं, एक मिनिट, हा 65 झालं रिपीट. आता दुसरी गोष्ट, इथं 2.35, इथं 2.35, 2.35 रिपीट व्हायला लागले, वेगवेगळ्या पदांच्या मध्ये व्हायला लागले. 100% कसला आहे, 101% कसला आहे, कशाचा, फॉर्म्युलाचा असणार. आता फॉर्म्युला शोधायचा आहे, कसा शोधायचा, पहिल्यांदा बघा, जे एक आहे याच्यासाठी मी काय म्हणतो, ए मांडला,
इथं बी मांडला, बी गुणिले बी, इथं काय येईल बी गुणिले हा ए. आता हे सगळं कशा स्वरूपातल्या, म्हणजे काय येईल ए स्क्वेअर प्लस हे बी स्क्वेअर मायनस इथे काय झालं 2 गुणिले हे काय ए बी. आता मला हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, हा कशाचा फॉर्म्युला आहे, कशाचा आहे, ए प्लस बी का ए मायनस बी. वजा ए बी चं जे सूत्र असणार आहे, सॉरी 2 ए बी ला जे चिन्ह असणार आहे ते मध्ये चिन्ह असणार आहे, नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे हे कशाचं सूत्र आहे, ए वजा बी कंसाचा वर्ग. आता इथं किमती फक्त टाकणार, खाली तुमची किंमत किती दिल्या 1.69 बरोबर आहे. किंमत टाका, किती येईल, ए किती आहे 3.65 वजा 2.35 छेद 1. बरोबर आहे. वजा बाकी करा 0, 7 न 3 गेले उरले 3 बरोबर. खाली किती आले 69 बरोबर. 13चा वर्ग आहे 169 आणि 13 भाग गेला, उत्तर किती आलं तुमचं 1 छेद त्याला नाही सॉरी त्याचा वर्ग आहे ना, याचा वर्ग आहे आपल्याला, सॉरी याचा वर्ग आहे बरोबर. म्हणजे त्याचं उत्तर काय येईल, वरच्याचं छेद खालच्याचं पण काय येईल, उत्तर किती येईल. आता दुसरी गोष्ट, हे झालं काय तुमचं, आधी समजून घ्या हे काय झालं, पहिला शोधला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला शोधला म्हणजे काय, फॉर्म्युल्यातला प्रकार आहे गणिताचा, हे पहिला बघितलं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं, जे समान आहेत त्यांच्यासाठी एखादा लेटर दिलं, लेटर दिल्यानंतर त्याच्यापासून वर्ग तयार होतोय, घन तयार होतोय, कोणता फॉर्म्युला तयार होतोय ते बघितलं, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये किमती टाकून आपण आन्सर काढलं. बरोबर आहे. हे झाली सोडवायची मेथड. आता दुसरी गोष्ट, जर का ह्यातनच मला टिक करायचं झाला तर मी कोणता टिक करणार ते बघायचं. काय म्हणतोय, जर का फॉर्म्युल्याच एक्झाम्पल असेल आणि तुम्हाला फॉर्म्युल्यानंच काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे, तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्या ह्या उत्तराची टेंडन्सी एकतर हे किंवा हे या दोघांच्याकडे जाण्याची असली पाहिजे. हे का, तर इथं छेद दिसायला लागलाय तो, ते न समजा त्याच्यासारखाच वरचा आला किंवा त्याचा वर्ग येऊ शकतोय, काही येऊ शकतो त्यासाठी, पण ह्याचा वर्ग वरती आला तर उत्तर हे येईल. बरोबर आहे. काय म्हणतो, याचा वर्ग हे आला तर हे उत्तर येईल. दुसरी गोष्ट, असा जर का भागाकार येत असेल उत्तर कशाचा, याने याला भागलं आणि असं उत्तर यायला लागले, याने याला भागलं असं उत्तर यायला लागले, हे थोडंसं काय वाटतंय, एवढा आयोग भागाकार देईल काय किंवा हे होईल काय, तर नाही. नेक्स्ट स्टेप मध्ये ह्याच्या वरचं उत्तर 1.69 येऊ शकते काय, मग भागाकार किती येईल 1 येईल. म्हणजे जर का सूत्रावरती असेल तर नेहमी लक्षात घ्या भाग गेलाच पाहिजे, कॅन्सल झालंच पाहिजे. ओके, तर मग याला घालवायलाच कोण नाही म्हणून हे डायरेक्ट जाणार आणि त्याचं उत्तर काय येईल 1, 2, 3, 4. लक्षात घ्या, म्हणजे पूर्ण संख्या उत्तर येण्याची टेंडन्सी कशी असणार, जास्त, किंवा 0.5, 0.25, 0.35 ह्यातच उत्तर राहणार. पटकन घ्या, पटकन घ्या. झालं, आवरा 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 आवरा. चल पुढचं, खालील समीकरणाची किंमत काढा. परत बघा, पहिला प्रश्न रिपीट व्हायला लागले काय, रिपीट होतोय का, होतोय. वेगवेगळ्या पदांच्या मध्ये रिपीट व्हायला लागले काय, व्हायला लागले. बघा इथं आहे, इथं आहे, इथं आहे, हे तिघ जण इथे,
हे इथे काहीतरी दिसाले, बरोबर. मग दुसरं थर्ड आपलं काय काम आहे, लेटर. कुठलं लेटर द्या, सेम आहे त्याला हे द्या. म्हणजे ह्याला काय दिलं मी, ए. ह्याला काय दिला, ए. ह्याला काय देणार, बी. ह्याला काय देणार, बी. इथे काय आला, ए. इथे काय आला, बी. आता हे लेटरच्या स्वरूपात इकडे लिहा. म्हणजे काय येईल, ए वर्ग वजा बी वर्ग छेद काय येईल, ए वजा बी. आता असं म्हणायचं नाही ए वजा बी उत्तर. काय म्हणलो, हे ए गेलं, ए राहिलं फक्त, इथं राहिलं काय बी. भागाकार तसा जात नाही पहिल्यांदा. आता हे सूत्र तुम्हाला आठवलं पाहिजे. आठवणार काय, ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. छेद काय आला तुमचा, ए मायनस बी. कॅन्सल काय होईल, गेला का दोन्ही, शिल्लक काय राहील, ए प्लस बी. म्हणजे याच्या दोघांची बेरीज काहीतरी माझा आन्सर येणार आहे, बरोबर. आता बघा काय येईल, 0.754 अधिक 0.596 काय येईल, 6 10 0 हाचाला 1, 15 5 हाचाला 1, 12 2 हाचाला 1, 1.25. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, याचं जर का उत्तर तुमचं निघत असेल तर कसं असणार, एकतर पूर्ण संख्या असणार किंवा 0.25 0.50 0.75 या दरम्यान काहीतरी असं असणार आहे. लक्षात आलं, फॉर्म्युलाचा आन्सर तिकडेच जाणार आहे. ओके, क्लिअर. आन्सर काय येईल, सॉरी 1.15 नाही 1.25. नेक्स्ट काहीतरी भयानक दिसायला म्हणून आता, बरोबर दिसायला लागले काय, काही नसते भयानक. पहिला प्रश्न, आता हे ऑलरेडी एक्स एक्स वाय वाय दिसायला लागले, याचा अर्थ फिक्स कशाचा आन्सर आहे, एक्स म्हणजे तुमच्या फॉर्म्युलाचा आहे, बरोबर. फॉर्म्युला आहे तर बघा, एक मिनिट इथे काहीतरी लिहायचं राहिले, 2 आहे, चेक करतो फक्त. हा इथे 2 आहे, टू एक्स वाय. आता बघा पहिल्यांदा, आता मला हे सांगा, हे कशा सूत्र आहे, एक्स स्क्वेअर अधिक 2xy प्लस वाय स्क्वेअर कशाच आहे, ए प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे इथे ह्याचं उत्तर फक्त काय येईल, ह्याचं उत्तर काय येईल, म्हणजे ए कोण आहे तुमचा, एक्स, एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि इथं कोण आलाय तुमचा, काय दिसतंय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. एका कंसात एक्स प्लस वाय, दुसऱ्या कंसात एक्स मायनस वाय. आणि छेद काय आलाय, एक्स प्लस वायचा क्यूब, बरोबर. नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करणार, हे बघा हा एक कंस आणि हे 2 यांचा काय तयार होईल, हे आहे तसं लिहितो, एक्स मायनस वाय आहे तसा. त्याच्यानंतर इथं काय येईल, एक्स प्लस वाय सेम आहे, हे आणि हे याचा काय होईल, क्यूब. आणि छेदात काय आहे तुमचा, क्यूब. हे दोघं गेलीत, शिल्लक काय राहील, लक्षात आलं. आणि जे तुमचं काय आहे आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल. परत आहे तसाच माझा पहिला प्रश्न असणार, कोणता, बघा रिपीट व्हायला लागले, होते का नाही होते, होते. वेगवेगळ्या पदांच्या मध्ये रिपीट व्हायला लागले. आता हे तिसरं काय करणार, लेटर देणार. बघा याच्यासाठी कोणतं देऊया, ए क्यूब झालं. याच्यासाठी काय दिला, बी क्यूब झाला. छेदात काय आला पाहिजे, बघा ए स्क्वेअर. इथं आता हे जुळण झाले माझं काहीतरी, बरोबर आहे, हे काहीतरी जुळण झाले, बरोबर आहे. इथं काय दिसते परत, अधिक बी स्क्वेअर. आता तो फॉर्म्युला आठवला पाहिजे, स्ट्राईक झाला पाहिजे लगेच. कोणता, ह्याचा काय फॉर्म्युला होता, बघा ह्याचा फॉर्म्युला एक्सपान्शन कसा आहे, ए मायनस बी एका कंसात आहे तसं ए स्क्वेअर प्लस ए बी अधिक बी स्क्वेअर. मग जर का हा फॉर्म्युला तुम्हाला लगेच स्ट्राईक झाला तर लक्षात येणार, बघा फॉर्म्युला असला तर फिक्स काय होणार, कॅन्सल होणार म्हणजे होणार, बरोबर.
मग जर का मला कॅन्सल करायचं झालं, आता बघा इथे काहीतरी अजून या लागले, मग सांगा ह्याच्यासारखाच इथे कंस येईल का ह्याच्यासारखा कंस येईल? दुसऱ्यासारखा येणार. बघा काय सांगतोय, दुसऱ्यासारखा येणार, आणि त्या दुसऱ्याची किंमत इथे यायला पाहिजे AB, असं यायलाच पाहिजे. काय म्हणतोय बघा, यायलाच पाहिजे, त्याशिवाय आन्सर निघणार नाही. मग समजा इथं एबीच पाहिजे, बरोबर, मग इथं किंमत काहीतरी मला दिली, मग बघूया ह्या दोघांचा गुणाकार करून एबी मला मिळते काय. बघा 0.96 गुणिले 0.1 याचा गुणाकार केला तर 0.096 मिळते. म्हणजे हेच म्हणजे तुमचं काय आहे, एबी आहे. याचा अर्थ मी हा इथे लिहू शकतोय, इथं मग लिहिलं काय, ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक एबी अधिक बी वर्ग छेद तुमचा आला ए वर्ग अधिक एबी अधिक बी वर्ग, आणि हे दोन काय झालेत, कॅन्सल झालेत. आणि हे कॅन्सल झाल्यानंतर उत्तर काय येईल, ए वजा बी. ए म्हणजे काय तुमचा 0.96, 0.96 वजा 0.01 सॉरी 0.1, उत्तर काय येईल 0.86. समजा नाही समजा, हे गधड्या होय, गधड्या इथे 10 असते. ह्यो फॉर्म्युला कसा आला, हे असं तरी आलं इथं, बरोबर आहे. ज्यावेळी तुमचं हे येणार ए क्यूब मायनस बी क्यूब, त्याचं एक्सपान्शन तुम्हाला तिथं लिहायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, फिक्स लिहायचं आहे. हे एक्सपान्शन मी इथं लिहिणार, हे लिहिलं. आता आपण काय म्हणलो, फॉर्म्युला आल्यानंतर ते कॅन्सलच होणार आहे, व्हायलाच पाहिजे. काय म्हणते व्हायलाच पाहिजे, मी जोर का द्यायला लागलोय, त्याच्याशिवाय आन्सर निघणार नाही. मग जर का कॅन्सल करायचं झालं, खाली किती पद आहेत, 3. मग 3 पदाचं कुठलं आहे, हे 2 पदाचं आहे, हे 3 पदाचं आहे, कुठलं येईल, 3 पदाचं यायला पाहिजे. म्हणून इथं आपण ह्याला तयार करताना हा ऑलरेडी दिलाय, हे ऑलरेडी दिले, हे लिहून घेतलं. मध्ये तुझं काय यायला पाहिजे, एबी यायला पाहिजे. हे तुला डायरेक्ट बघितल्यानंतर कळणार नाही ते एबी आहे, पण आपण काय करणार, क्रॉस चेक करून बघणार हे एबी आहे काय. जे आपण कसं बघितलं, एचा आणि बीचा गुणाकार करून घेतला आणि तो काय आला माझा, बरोबर हे मधलं पद आलं. याचा अर्थ हे म्हणजे काय लिहू शकतोय मी, एबी. आणि त्याच्यानंतर मी 2 कंस कॅन्सल करणार. आणि हे कॅन्सल करणं म्हणजे काय करणं, बघा मध्ये गुणाकार आहे, ह्यो कुठला माइंड मॅप मध्ये आला यात, ह्यातच यायचं होतं मध्ये याला. जा इकडे तू, दुसरा नंतर बघूया. हा इथं उत्तर किती आलं आपलं 0.096. म्हणजे हे क्रॉस चेक करून मधलं चेक करायचं आहे. मी काय म्हणलो, ज्या ठिकाणी तुमचा असा येणार आहे बघा, AB 2AB, ह्या दोन जिथे जिथे येणार आहेत ना, तिथे डायरेक्ट देतील किंवा त्यांचा गुणाकार करून देतील. हे समजा इथं तुम्हाला डायरेक्ट असं दिलं असतं का नाही, लगेच काय असं कोणतं 0.96 इंटू 0.1, हे जर का असं दिलं असतं तुम्ही लगेच म्हटलं असतं ना एबी आहे. पण त्यांना काय करायचंय, थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणून तिने काय केलं, गुणाकारच करून दिला. ओके घ्या. बघा पहिल्यांदा आपण काय म्हणतोय, रिपीटेड आहे काय, एकाच पदामध्ये रिपीट मला दिसा लागले. बघा काय म्हणतोय, पण छेदामध्ये काय केलंय, सेपरेट सेपरेट किमती देण्याच्या ऐवजी एकच किंमत दिली. बघा मग मी ह्यातनं काय जरी केलं तर कॉमन करून 44 करू शकतो किंवा 44 मध्ये एकट्यामध्ये काय कॉमन निघणार आहे काय. समजा हे जर का साध्या पद्धतीचं एक्झाम्पल असतं तर कॉमन निघून काय होऊ शकते काय समान, पण खाली एकटाच आहे ना, बरोबर आहे. याचा अर्थ कशाचा आहे, फिक्स तुमच्या फॉर्म्युल्याचा आहे. फॉर्म्युल्याचा आहे
तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. मग आपण सिंपल बघू. हे काय झाला, ए वर्ग, हा काय झाला बी वर्ग. ह्याचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी ए मायनस बी. इथे काय येईल, खालचा आहे तसं कोणता तुमचा 4.4. ए प्लस बी म्हणजे किती येईल 2.3 प्लस 2.1 आणि इकडे काय येईल 2.3 मायनस 2.1 आणि याचा छेद काय येईल 4.4. याचं उत्तर काय येईल 4.4 इंटू याचं उत्तर काय येईल 0.2. याचं काय येईल 4.4. कॅन्सल कोण होणार, उत्तर काय येईल 0.2. ओके. याची आज आपल्याला थोडे एक्झाम्पल घ्यायचे, अजून एक एक्झाम्पल असेल त्याच्यानंतर आपण थोडी प्रॅक्टिस करणार. आणि आज संध्याकाळी ग्रुपला आज संध्याकाळी किंवा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत टाकणार, ग्रुपला एक फोटो टाकतो एक्झाम्पलचा. हा, आपल्याला काय करायचं आहे, ती उद्या येताना सोडवून घेऊन यायची आहेत. ती कशीही सोडवा तुम्ही, पण विचार करायचा सोडवायचा, विचार करायचा सोडवायचा. चला नेक्स्ट. ह्या सगळ्याला जर का मी ए मानलं आणि ह्या सगळ्याला बी मानलं तर काय येईल ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय येईल, एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. आता हे लिहिणार फक्त व्यवस्थित. काय येईल 469 प्लस 174 प्लस ह्याला कंस टाकतोय मी, हे ए हे बी असं 469 मायनस 174. हे झाला कोण ए प्लस बी. आणि इकडे काय येईल दुसऱ्या कंसात ए मायनस बी म्हणजे परत वजा 469 मायनस 174. बघा कंसाच्या बाहेर जर का वजा चिन्ह असेल आणि कंस तुम्हाला फोडायचं असेल तर आतील प्रत्येक चिन्ह काय होणार चेंज होणार. चेंज होणार मग कोणाचं काय होणार, वजाचं अधिक होणार, अधिकचं वजा होणार. खालचं आहे तसं, हे एक्स तसंच ठेवू गुणिले 1.74. बघा काय झालं चेंज केलं. आता बघा हे कंस काढून टाकतो, आहे तसं संख्या लिहितो 469 प्लस 174 प्लस 469. ज्यावेळी अधिक चिन्ह असेल ते आतलं चिन्ह बदलणार नाही, आहे तसे सगळे बाहेर येणार. वजा 174 हे एका कंसात लिहूया गुणिले दुसऱ्या कंसात काय होणार 469 प्लस 174. आता हे जे अधिक आहे हे चिन्ह कोणतं नाही, अधिक आहे ते काय होईल वजा, आणि हे वजा आहे ते 174 छेदातलं एक्स गुणिले 174 आहे तसं, बरोबर. आता बघा हे काय आहे तुमचं अधिक, इथं काय आहे वजा, काय होईल परत हे अधिक आहे हे वजा आहे काय होईल, बरोबर आहे. आता फक्त लिहिताना मी कसं लिहितोय बघा, ए अधिक ए काय होईल 2a प्लस आहे, बरोबर आहे. 2a म्हणजे लिहिताना फक्त असं लिहायचं 2 गुणिले काय 400. हे का लिहायचं ते पण सांगतो पुढं. इकडे काय येईल हे 2 राहील ना, 2 गुणिले 174 छेद एक्स गुणिले 174. आता सगळीकडेच मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये कुठं अधिक वजा काय आहे काय नाही. मग काय करणार, हे चिन्ह काढून जरी टाकलीत मी कोणती कंस तर काय येईल 2 गुणिले 469 गुणिले 2 गुणिले 174. ह्या 2 2चा गुणाकार किती येईल 4. दुसरीकडे काय येईल 469 गुणिले 174 छेद काय येईल तुमचा एक्स गुणिले 174. हे दोघं गेलीत. आता ह्याचं उत्तर किती आहे ते सांगितलं तुम्हाला 4. जर का त्याचं 4 उत्तर यायचं असेल तर हे पण काय व्हायला पाहिजे, हे ह्याला कॅन्सल व्हायला पाहिजे ना, म्हणजे हे दोघं जातील तेव्हा फक्त 4 उत्तर राहील. याचा अर्थ एक्स ची किंमत पण किती पाहिजे लक्षात. ह्याच लेक्चरची काय पुढचे एक्झाम्पल जे पीवायक्यूला विचारलेत हे 17-18 पर्यंतचे इथेच एक्झाम्पल आहेत. 17-18 पर्यंत आपण घेतलेत, बरोबर आहे. त्याच्या पाठीमागची जी एक्झाम्पल आहेत ती काय करतो आपण टेलिग्रामला टाकतो, ती फक्त येताना सोडवून घेऊन यायची उद्या. ओके, त्याचं पहिल्यांदा एक्सप्लेनेशन घेण्यात येईल
पाठीमागचे कोणतं एक्झाम्पल कोणत्या प्रकारे सोडवायचं आहे ते, आणि त्याच्यानंतर आपला पुढला टॉपिक उद्या चालू आहे. ओके.